ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने गंभीर आरोप केलेत. विनायक राऊत यांचा मुलगा हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सक्षम नसल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केला होता. त्याचबरोबर अनेक भोंदू बाबांकडे नेऊन अघोरी पूजा केल्याचा आरोप देखील गिरिजा यांनी केलाय. गिरिजा यांच्या तक्रारीवरून विनायक राऊत यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये अनेक भोंदू बाबांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी सावंतवाडीतील भोंदू बाबा फिरोज शेख अर्थात फिरोज बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. या फिरोज बाबाला कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फिरोज बाबाला कोकणातनं अटक केली आहे. आता हा फिरोज बाबा नेमका कोण आहे, त्याने कुठले काळे कारनामे केलेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. गिरिजा राऊत यांनी गीतेश राऊत आणि त्यांच्या घरच्यांवर गंभीर आरोप केलेत. मूल व्हावं यासाठी अनेक भोंदू बाबांकडे त्यांना घेऊन जाण्यात आलं असा आरोप त्यांनी केलाय. यामध्ये बळजबरी गोमूत्र पाजणे, अगरबत्तीच्या राखेचं पाणी पाजणं, जिवंत कोंबडा उतरवून टाकणे असे अघोरी प्रकार करण्यात आल्याचा गिरिजा यांचा आरोप आहे. गिरिजा यांना या फिरोज बाबाकडे सुद्धा घेऊन जाण्यात आलं होतं. हा फिरोज शेख, ज्याचं वय 53 आहे, तो कोलगाव फणसवाडी इथला रहिवासी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात. फिरोज बाबाच्या विरोधात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये हा बाबा अघोरी कृत्य करत असल्याचे आरोप आहेत. स्थानिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात अनिसकडे सुद्धा याबाबतची तक्रार केली होती. अनिसने जेव्हा धाडी टाकल्या तेव्हा हा बाबा चतुरीने सगळ्या गोष्टी लपवत होता, त्यामुळे त्याची काळे कारनामे हे समोर येऊ शकले नव्हते. या बाबाच्या विरोधात अनेक तक्रारी आल्यानंतरही तडजोड करून त्या मिटवण्यात देखील येत होत्या. त्यामुळे या बाबावर कुठलाही गुन्हा हा आत्तापर्यंत दाखल होऊ शकला नव्हता. फिरोज बाबा हा काही वर्षांपूर्वी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या डंपरवर चालक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने हे काम सोडून भोंदूगिरीची कामं सुरू केली होती. त्याच्याकडे वेगवेगळ्या भागातनं म्हणजे मुंबई, रत्नागिरी, कोकण या सगळ्या पट्ट्यातनं लोक येत होते. तंत्रमंत्र करून लोकांची फसवणूक करून त्याने अमाप पैसे सुद्धा कमवले होते. विशेष म्हणजे या बाबाने घरात CCTV कॅमेरे बसवले होते. म्हणजे बाहेर कुणी आलं तर त्याला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळायची आणि तो तातडीनं त्याची काळी कृत्य थांबवत होता. पोलिसांच्या तपासात देखील यामुळेच काही लागू शकलं नव्हतं. दरम्यान पोलिसांनी फिरोज बाबाला अटक केली आहे. आता इतर जे बाबा आहेत त्यांचा सुद्धा शोध पोलिसांकडनं घेण्यात येतोय. दुसरीकडे विनायक राऊत यांनी सुनेचे आरोप हे फेटाळून लावलेले आहेत. सुनेने करोडो रुपयांची पोटगी मागितल्याचा त्यांचा आरोप आहे. आता असं असलं तरी मूल होत नाही म्हणून अघोरी पूजा करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न हा विचारला जातोय. या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.